आपल्यासोबत प्रताप सर नाही आहेत. मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे. एक थेटपणे तुम्ही रिक्षा परवाने रद्द करता आहात, मात्र पुढची योजना कशा प्रकारे असणार गेल्या आहे? अनेक वर्षापासून राज्यामध्ये रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते, परंतु अनेक संघटनांनी रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती की रिक्षांच्या संख्या जास्त झाल्या त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की वाहतुकीची समस्या प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या रिक्षांमुळे होते आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून काही पर्यावरणवादी लोकांनी सुद्धा मागणी केली होती. आणि त्यामुळे आम्ही सातत्यानं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो, परंतु केंद्र शासनाची परवानगी नसल्याकारणानं आम्ही बंदी घालू शकत नव्हतो. परंतु मी स्वतः केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांनी ते निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले. आणि त्यामुळे आज RTOच्या आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे जेवढे काही परवाने म्हणजे 14 लाख परवाने आतापर्यंत दिले गेले होते, आज म्हणजे 9 मार्चपासून सर्व नवीन देण्याचे जे परवाने त्याला स्थगिती देण्यात आली. आणि त्यामुळे भविष्यामध्ये गोरगरिबांना मिळावे, म्हणजे खरोखर बेरोजगार आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांची पोरं आहे, त्यांना एक उदरनिर्वाहाचं दुसरं साधन काहीतरी व्हावं, सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना काहीतरी व्यवसायासाठी साधन मिळावं, ह्या दृष्टीनं सुद्धा काही उपाययोजना करतायत का याचा आम्ही विचार करतो आणि त्या माध्यमातून एक SOP निर्माण करतो आहे. त्या SOPच्या आधारे आम्ही एक प्रस्ताव जो आहे तो कॅबिनेटकडे सादर करणार आहोत आणि कॅबिनेटनं जो निर्णय घेईल त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत. यामध्ये उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रात येताना दिसतात. या संदर्भात काही निर्णय देशामध्ये होणं अपेक्षित प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला आहे नोकरीचा, धंद्याचा. त्याचा उपयोग करून काही लोकांनी परमिट घेतले असतील, परंतु ठीक आहे, आजपर्यंत ते दिले गेले. परंतु अशाच काही कायद्याचा दुरुपयोग करून बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा रिक्षाचे परमिट दिले गेलेले आहेत. त्यांच्यावर आधार कार्ड आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते तर पूर्ण रद्द करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सारख्या पद्धतीनं अशा ह्या उपाययोजनांचा फायदा होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आजपासूनच अंमलात आणतोय. पण यामध्ये हे स्पष्ट आहे की आतापर्यंत जे दिले गेले त्यामध्ये काही येणार नाही, त्या रद्द करणार कायम राहतील, ते काही रद्द करता येणार नाही, कारण शेवटी रोजगाराचा प्रश्न उपस्थित होईल. आणि नवीन आता आम्ही आजपासून नवीन कुठलेही परमिट देणार नाही आहोत, कारण नाही म्हटलं तरी दिवसाला किमान 400 ते 500 हे परमिट दिले जात होते, ते पूर्णतः आम्ही बंद केलेत. तर हे होते प्रताप सरनाईक, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूण जे रिक्षा परवाने आहेत त्या संदर्भातला निर्णय हा म्हणावा लागणार आहे आणि मोठा निर्णय हा म्हणावा लागणार आहे की ज्यामधनं जे रिक्षा परवाने आहेत ते थेटपणे आपल्याला त्याला आता स्थगिती मिळताना दिसत आहे. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.